मित्रांनो, पंचपिल्लाच्या व्हिडिओजवर तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कालच्या तिसऱ्या पार्टवर तुमच्या शेकडो कमेंट्स आल्या. भाऊ, त्या पोरक्या पंचाला शेवटी कोणाचा तरी आधार मिळाला हे बघून खूप आनंद झाला. डोळ्यात पाणी आलं. तुमच्या या कमेंट्स वाचून मलाही वाटलं होतं की चला, गोष्ट एका गोड शेवटावर तिथेच संपली. पण काल माझ्या वाचनात त्या पिल्लाबद्दलची एक अशी माहिती आली जिने मला रात्रभर झोपू दिलं नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ करणं मला गरजेचं वाटलं, कारण हे सत्य तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. सायंटिस्ट सांगतात, जर माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईची ऊब, तिचा स्पर्श, तिचं जिवंत अस्तित्व मिळालं नाही तर त्याच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन इतक्या वेगाने वाढतो की फक्त भीतीने, फक्त एकटेपणाने त्या छोट्याशा जीवाचा श्वास अडकू शकतो. तो जागीच जीव सोडू शकतो. विचार करा मित्रांनो, जेव्हा तो लहानगा पंच त्या निर्जीव बाहुल्याला घट्ट मिठी मारून रडत होता ना, तो बाहुल्याशी खेळत नव्हता, तर तो नियतीसमोर हार मानायला तयार नव्हता. त्याची ती मिठी म्हणजे मदतीची याचना नव्हती, ती होती जगण्यासाठीची अखेरची धडपड. जगाने साथ सोडली तरी मी अजून संपलेलो नाही, असा त्याचा मूक संदेश होता. ती चॉईस नव्हती मित्रांनो, ती त्याच्या अस्तित्वाची शेवटची धडपड होती. श्वास चालू ठेवण्याची शेवटची जिद्द होती. आणि हेच सत्य हुबेहूब आपल्या आयुष्याचं नाही का? जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, आपली जवळची माणसं पाठ फिरवतात, चारही बाजूंनी फक्त अंधार दिसतो, तेव्हा माणसाचा असाच श्वास कोंडतो. आतून तो रोज थोडा थोडा मरत असतो. पण अशा वेळी तो निर्जीव बाहुला म्हणजे काय माहितीये? ती असते तुमची उरली सुरली आशा, स्वतःवरचा तो शेवटचा विश्वास. रडा, तुटा, आतून कोसळा, पण ती आशेची मिठी अजिबात सोडू नका. देव परीक्षा घेतो, तो तुम्हाला रडवेल, तुमचा संयम तपासेल, पण तो तुम्हाला वाऱ्यावर कधीच सोडत नाही. जशी पंचच्या आयुष्यात एक दिवस ती जादूची झप्पी आली आणि त्याचा सगळा वनवास संपला, तशी तुमची ही सकाळ नक्की होणार आहे. जो माणूस आज खचलाय, आतून पूर्णपणे तुकलाय, त्याला आज हा व्हिडिओ पाठवा आणि खांद्यावर हात ठेवून फक्त एवढंच सांगा, भावा, फक्त टिकून राहा, तुझी वेळ नक्की येणार आहे.